जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत, ते म्हणजे सोशल मीडियावरती आता सध्याच्या घडीला एक मेसेज बराच व्हायरल होत आहे आणि बऱ्याच उमेदवारांच्या वतीने जे आहे त्याला फॉरवर्ड देखील केल्या जात आहे की टेट 2025 ची जी परीक्षा आहे ती डिले होऊ शकते का। त्या मेसेजेस मध्ये बरेचशी काही कारण लिहिलेली आहेत, त्या कारणांची आपण मीमांसा देखील करणार आहोत आणि त्याच्या पाठीमागची जी सत्यता आहे ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये टेटची परीक्षा आयबीपीएस घेणार असल्या कारणाने आयबीपीएसच्या पॅटर्न प्रमाणे तुमच्याकरिता जेवढे काही घटक विचारले जातात परीक्षेला त्या प्रत्येक घटकाची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। आयबीपीएस एक्सपर्ट असलेली फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध आहे। डेली लाईव्ह सेशन असेल, रेकॉर्डेड सेशन्स असतील, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे आता लगेच बॅच जॉईन केल्या जी कंप्लीट झालेली आपली बॅच आहे ती बॅच देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे फ्री मध्ये। याच्या व्यतिरिक्त ते 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील तुम्हाला यामध्ये मोफत दिली जाणार आहे। महाराष्ट्रामधलं सर्वोत्कृष्ट ट्रस्टेड अशा प्रकारचं हे प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये 100% झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जे आहे 2022 ला जी परीक्षा झालेली आहे त्या 22च्या परीक्षेमध्ये 1000+ उमेदवारांचं सिलेक्शन या बॅचच्या मार्फत, या प्लॅटफॉर्मच्या मार्फत झालेलं आहे। आपल्याला जर काही यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर प्ले स्टोर वरून आपण मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपलं जे भविष्य आहे ते अगदी सुखा समाधानाचं आणि आनंदाचं करू शकता। कारण जे आहे या ठिकाणी तुम्हाला टीम जी दिसते त्या टीमला लीड करताय ज्यांनी 174चा स्कोर मागच्या परीक्षेमध्ये केला होता। याच्या व्यतिरिक्त आपल्याला वाटलं की आपल्याला जे आहे स्वतःचा अभ्यास या ठिकाणी चेक करायचा आहे तर तो देखील चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाईज टेस्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्या सगळ्या ज्या परीक्षा असणार आहेत त्या मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असणार आहे। आणि विशेष म्हणजे 5 टेस्ट आपण या बॅच मध्ये फ्री मध्ये देतो आहोत, या ऍप वर फ्री मध्ये देतो आहोत, ते तरी कमीत कमी सोडून बघा। ठीक आहे, कुठे मिळणार तुम्हाला? मास्टर टीचर नावाच्या ऍप वरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणाने मिळून जाणार आहेत। आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। तो मुद्दा म्हणजे काय आहे की सोशल मीडियाला जो काही व्हायरल होणारा मेसेज आहे त्या मेसेजची सत्यता नेमकी काय आहे। बघा, टेट परीक्षेची नोटिफिकेशन आलेली आहे, सध्या 10 तारखेपर्यंत त्याचा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे, हे देखील आपल्याला समजलेलं आहे। परीक्षा फार कमी कालावधीमध्ये आपल्याला द्यावी लागणार आहे, परीक्षेला फेस खूप कमी कालावधीमध्ये करावा लागणार आहे। एक तर ही गोष्ट आहे, 1 महिन्याचाही कालावधी या ठिकाणी मिळालेला नाही। दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे डिले होण्यामागचं कारण बरेच उमेदवार या गोष्टीमुळे नाराज आहे की 10 तारखेला जर का फॉर्म या ठिकाणी भरण्याची शेवटची तारीख असेल तर अगदी 15 दिवसांच्या आतमध्ये परीक्षा का बरं घेतली जाते आहे। अभ्यास करण्याकरिता या ठिकाणी थोडाफार कालावधी तरी मिळणं अपेक्षित आहे आणि त्यांचा तो जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो कुठेतरी योग्य आहे। कारण बरेच उमेदवार मला सारखे फोन कॉल्स मेसेजेस करत आहेत की सर आम्हाला अभ्यासाला वेळ नाहीये। काय 15 दिवसांमध्ये कुणीही अभ्यास या ठिकाणी परफेक्टली करू शकणार नाही आणि त्यातल्या त्यात जर का आयबीपीएसचा अभ्यास असेल तर तिथं फारच कठीण गोष्ट या ठिकाणी होऊन बसते आहे। कारण त्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग या दोन सब्जेक्ट्सलाच आपल्याला या ठिकाणी आहे 110+ मार्कांचं वेटेज आहे आणि ते एका महिन्यामध्ये किंवा 15 दिवसांमध्ये होणं शक्य नाही। त्याच्यापेक्षा फारच गंभीर परिस्थिती अशी आहे आणि विशेष म्हणजे हे जे 110 मार्कांचं जे आहे मॅथ रिझनिंग ते आर्ट्सवाल्या उमेदवारांना देखील करावं लागणार आहे। आर्ट्सच्या उमेदवारांना त्या गोष्टीची प्रिपरेशन करायची म्हणजे फारच कठीण काम आहे का नाही, पण त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो जेन्युइन आहे। दुसरा सगळ्यात जास्त खतरनाक प्रश्न जर का काही असेल तर तो हा आहे की आम्हाला आमचे जे डॉक्युमेंट्स काढायचे आहेत त्या डॉक्युमेंट्स काढायला पुरेसा कालावधी मिळत नाहीये। कारण काय मित्रांनो, हे बघा टेटची जी नोटिफिकेशन आली ना त्यामध्ये 2 खूप मोठ्या मिस्टेक्स आहेत, म्हणजे रॉंग टायमिंग आहे। आता ती रॉंग टायमिंग काय आहे लक्षात घ्या। पहिली रॉंग टायमिंग आहे की आता सेकंड फेजच्या जाहिराती आलेल्या आहेत। बऱ्याच जणांचं जे आहे सेकंड फेजवर पण लक्ष आहे आणि थर्ड टेटवर पण लक्ष आहे, म्हणजे त्यांचा मार्क जे आहेत जेमतेम आहेत, म्हणजे बाउंड्रीवरचे मार्क आहेत। मी जे बोलतोय ना ते प्रत्येक लाईन ही अनुभवाची आहे। तुम्ही मला या ठिकाणी जे आहे कमेंट्स करून देखील सांगू शकता की यार ठीक आहे, मी जी गोष्ट बोलत आहे ती खरी आहे किंवा नाही। स्वतःला या कसोटीवरती आपण तपासून पाहू शकता की 2 गोष्टी आहेत, एक तर जाहिरात ऍट अ टाइम आलेली आहे आणि इकडे थर्ड टेटची नोटिफिकेशन देखील ऍट अ टाइम आलेली आहे। दोन्ही वरती ज्यांना या ठिकाणी सराव करायचा आहे
जाहिराती पण याला प्रिफरन्सेस देखील द्यायचा आहे, इकडे फॉर्म देखील भरायचा आहे, त्या लोकांची अडचण झालेली आहे, वेळ कमी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यापेक्षा गंभीर बाब काय झालेली आहे की आताच इकॉनॉमिकल इयर संपलेलं आहे. जे काही आपलं नॉन क्रिमिनल इयर असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा असे काही सर्टिफिकेट्स आहेत ज्याची व्हॅलिडिटी असते, ती व्हॅलिडिटी त्या लोकांची संपलेली आहे. आता व्हॅलिडिटी संपली आताच 31 मार्चला, आणि आता जर का नोटिफिकेशन आलं तर मग जे आहे इतक्या 10 तारखेपर्यंत बऱ्याच जणांना जे आहे एनसीएल या ठिकाणी मिळणार नाही. आणि तुम्ही या ठिकाणी टायमिंग सांगून दिलेली आहे, कारण नियम काय असतो की फॉर्म भरायची शेवटची जी काही तारीख असणार आहे त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असावे लागणार आहे. आता बऱ्याच जणांचे 3-3 वर्षांचे एनसीएल असतात, मान्य आहे, परंतु एनसीएल ते 31 मार्चला संपले ना. मग 31 मार्चला संपल्यावर मग तुम्हाला टायमिंग तरी साधायला पाहिजे होती की नाही. ही एक महत्वाची चूक त्या ठिकाणी घाललेली आहे. आणि एनसीएल मुळे हजारो नव्हे लाखोच्या घरामध्ये उमेदवार जे आहेत ते अक्षरशः रात्रीच्याला झोप नाही त्या लोकांना. एनसीएल मिळत नाही, 10 तारखेपर्यंत नाही मिळालं तर आम्ही नेमकं काय करावं. ही एक गोष्ट जी आहे व्हॅलिड आहे. तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहे का? नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या ठिकाणी मला उत्तर द्या, कारण आपल्याला प्रशासनाकडे त्या पद्धतीने थोडीफार मागणी करायची का काय, त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी आपल्या चर्चेच्या अंती समजून घ्यायचा आहे. कारण हा मुद्दा अतिशय जास्त गंभीर आहे आणि या मुद्द्याला आपल्याला कुठेतरी वाचा फोडायला हरकत नाहीये, कारण हा तुम्हा सर्व लोकांचं जे आहे हक्काचं प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर तुमची जी काही मागणी आहे ती आपल्याला मागण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की अभ्यास करण्याकरिता जर एवढा कमी कालावधी असेल, फार कठीण गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस सेतू सुविधा केंद्रामध्ये आपले उमेदवार जातात, सेतू सुविधा केंद्रामध्ये त्यांना एनसीएल जर काढायचा असेल तर अगोदर उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. उत्पन्नाच्या दाखल्याला 15 दिवसाचा कालावधी दाखवायला येते आणि एनसीएल ला जवळपास 20-22 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी सांगायला लागले. मग जर 20-22 दिवस कालावधी हा आणि तो जर का 15 दिवसांचा कालावधी, तर 1 महिना तर त्यांना या सर्टिफिकेट काढायसाठी चाललंय ना. मग फॉर्म कसा भरायचा? यामुळे जे आहे आपल्यालाही असं वाटत आहे आणि सर्व उमेदवारांना असं वाटतं की किमान काही दिवसांचं एक्सटेन्शन या ठिकाणी मिळायला पाहिजे. परीक्षा कॅन्सल बिन्सलचा प्रश्न नाहीये, परंतु काही दिवस या ठिकाणी जे आहे एक्सटेन्शन मिळणं हे क्रमप्राप्त ठरतं आहे आणि ते अवश्य देखील आहे. माझ्या या मताशी तुम्ही लोक सहमत आहात का? सहमत असाल तर आपण परीक्षा परिषद पुणे यांना या गोष्टी कळवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट ना, त्यांचं टायमिंग चुकलंय ते पण सांगतो तुम्हाला की बऱ्याच जणांचं असं आहे की ते लास्ट सेमिस्टरला आहे, डीएडला किंवा बीएडला लास्ट सेमिस्टरला आहे. बरेच जण जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरला आहे. आता डीएड बीएड वाल्यांना त्यांनी अपियरला संधी दिली, परंतु जे बीए फायनलला आहे, जे एमए फायनलला आहे त्या लोकांना संधी नाही ना. आणि त्यांच्या परीक्षा आता होणार आहेत, मे महिन्यामध्ये त्यांच्या परीक्षा होणार आहे. हीच जर का परीक्षा त्यांनी जून महिन्यापर्यंत या ठिकाणी लांबवली असती तर हे जे अपियर वाल्यांचे जे प्रश्न आहेत ते गंभीर झाले नसते. आता अपियर वाल्यांचे 2 तुकडे पडले, डीएड बीएड वाले आनंदित झाले, परंतु जे लास्ट इयरच्या ग्रॅज्युएशन किंवा पीजीच्या लास्ट इयरला आहे ते उमेदवार या ठिकाणी बाहेर फेकले गेले. मग त्याही लोकांना असं वाटतं की आम्हालाही चान्स मिळावा. मग तसं जर का होऊ नये, कोणी कोर्टामध्ये जाऊ नये, कोणी जे आहे या ठिकाणी नाराज होऊ नये, असं जर का व्हायचं असतं तर यांनी जर जून मध्ये एक्झाम घेतली असती तर ते कधीतरी या ठिकाणी मला असं वाटतं बेटर राहिलं असतं. अपियरचा प्रश्न राहिला नसता, कारण त्यांची मे मध्ये परीक्षा झाली तर जून पर्यंत त्यांचा जो रिझल्ट आहे तो लागून गेला असता. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या उमेदवारांना अभ्यास झालेला नाहीये, कारण काय आहे परीक्षा आपल्या ज्या काही शिक्षक भरतीच्या परीक्षा आहे ते दरवर्षी होत नाही, 5-5 वर्ष 10-10 वर्ष या ठिकाणी परीक्षा होत नाही. आपले उमेदवार ते काय आताच या ठिकाणी डीएड बीएड पास आउट झालेले नाहीत. सगळेजण म्हणण्यापेक्षा समजा 80% उमेदवार असे आहेत की ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना लेकरं बाळ आहे, जे कुठेतरी पार्ट टाइम जॉब करतात आणि त्यांना परमनंटली अभ्यास करणं शक्य नाही. ते बिचारे आपलं घर संसार सांभाळण्याकरिता कुठेतरी पार्ट टाइम जॉब करतात. माझ्या प्रत्येक गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण हा व्हिडिओ आपण परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवणार आहोत आणि याच्या कमेंट देखील तिथपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बरेच जण जे आहे पार्ट टाइम जॉब करतात, आपला संसार घर संसार चालवतात आणि नोटिफिकेशन आली तेव्हा अभ्यासाला लागतात की किमान बाबा 2 महिन्याचा कालावधी आम्हाला भेटावा आणि या 2 महिन्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणाने अभ्यास करून आमच्या हक्काचा जॉब मिळवावा. पण जर तुम्ही अशा प्रकारे फारच कमी वेळ देत असाल तर हे कुठेतरी चुकीचं घडतं का काय, असं जेव्हा बाहेर बोलल्या जातं त्या गोष्टीवरती आपल्याला देखील या ठिकाणी नाईलाज म्हणून का होत नाही बोलावं लागतं आहे आणि त्यांचा तो जो प्रश्न आहे तो जेन्युइन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टीईटीची परीक्षा घेतलेली आहे, आता त्याला 6-8-10 महिने झालेत, त्याचा निकालही लावला, काही जणांचा निकाल राखीव ठेवला, परंतु राखीवचा निकाल तुम्ही अजूनही या ठिकाणी जे आहे डिक्लेअर केलेला नाही. पण तो डिक्लेअर नाही केला तर तुम्हाला लख लाभ हो, परंतु ज्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे पासिंग झालेली आहे त्या उमेदवारांना त्यांचं सर्टिफिकेट तर द्या. ते सर्टिफिकेट त्यांना आता या ठिकाणी फॉर्म भरत असताना लागेल की नाही?
पण तुम्ही अजून फॉर्मही दिले, तो सर्टिफिकेटही वितरित केलेलं नाहीये या ठिकाणी. मग किमान जर का तुम्हाला या सगळ्या पेंडिंग कामांना या ठिकाणी अजून आवरायचं बाकी होतं, तुम्ही नोटिफिकेशन का बरं दिली लगेच? नोटिफिकेशन थोडीशी लांबवली असती तर निश्चितपणाने या सर्वांचं जे आहे, जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे ते प्रॉब्लेम क्रिएट झाले नव्हते. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. थोडंसं जर का याला डिले करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो तर या बाकीच्या जे डॉक्युमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या डॉक्युमेंटचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी दूर होतील. आणखी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे, तो फार गंभीर मुद्दा आहे. IBPSच्या वतीने एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की टेटचा फॉर्म भरत असताना आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी नाव भरा. आता आधार कार्ड प्रमाणे नाव भरायचं म्हटलं, समजा आधार कार्डच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर मग आता यांनी काय करायचं? यांनी जे आहे अशाच प्रकारे फॉर्म भरून टाकायचा मिस्टेक वाल्या नावानं. परंतु काही जणांचं असं सजेशन या ठिकाणी येत होतं, काही जणांचं असं सजेशन या ठिकाणी येत होतं की आम्ही आमचं आधार कार्ड या ठिकाणी दुरुस्त करू आणि दुरुस्तीचं जे नाव आहे त्या नावानं आम्ही फॉर्म भरू. अशा प्रकारचं सजेशन त्यांचं व्यवस्थित होतं. परंतु जर त्यांनी आता आधार कार्ड दुरुस्त केलं तर त्याला दुरुस्ती होऊन यायला किमान 1 महिन्याचा कालावधी लागतो. मग 1 महिन्याच्या पूर्वी जर परीक्षा घेत असाल तर आम्हाला एक्झाम सेंटरला तुम्ही आतमध्ये एंट्री देता का? 2022 ला आम्ही फार नमुने पाहिले, फार नखरे पाहिले यांचे. यांनी छोट्या छोट्या चुकीमुळे आपल्या उमेदवारांना जे आहे गेटच्या बाहेर काढलं, गेट लावून घेतलेलं आहे. अशी परिस्थिती ज्याच्यावर येते ना त्याच वेळेस आपल्याला कळतं. आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. काही उमेदवारांना जे आहे अगदी क्षुल्लक कारणाने या ठिकाणी IBPSनं गेटच्या बाहेर काढलं, गेट लावून घेतलेलं आहे. मग आपल्याला आज या गोष्टीवर बोलणं निश्चितपणाने क्रमप्राप्त ठरतंय. काही जण मला या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोल देखील करतील, हरकत नाही. परंतु आपल्या व्हिडिओमुळे जर का खऱ्या अर्थाने काही दिवस आपल्याला या ठिकाणी वाढून मिळण्यामध्ये मदत मिळाली आणि त्याच्यामुळे काही लोकांना फायदा झाला, त्यांचं आयुष्य जर का बनलं, त्या लोकांचे आशीर्वाद, त्यांचे लेकराबाळांचे आशीर्वाद आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण सत्य बोलतो, जे आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून बोलत असतो. ठीक आहे, काही लोक नाराज होत असतील ते मला माहिती नाहीये. आणि आपण विशेष म्हणजे ना एक पोल पण घेणार आहोत याच्या संदर्भामध्ये आणि परीक्षा परिषदेला स्वतःहून जाऊन मागणी देखील करणार आहोत की यार आपल्याला थोडंसं डिले या ठिकाणी करा एक्झामला, थोडंसं आणखी आम्हाला टायमिंग द्या. मुलं अभ्यासाला आता कुठे लागलेली आहे प्रॉपर. एकतर तुम्ही प्रश्नपत्रिका देत नाही, पहिली गोष्ट तुम्ही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, आम्हाला माहिती नसतं की अभ्यासक्रम वगैरे काय आहे. आणि तुम्ही जर GR बघितला तर GRच एवढा कॉम्प्लिकेटेड दिलेला आहे की ते भल्या भल्या लोकांना या ठिकाणी समजत नाहीये. मग किमान प्रश्नपत्रिका राहिली असती तर त्या अँगलला पटापट अभ्यास झाला असता. मग आता समजून मेमरी बेस्ड प्रश्न घेऊन या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो आहे. म्हणून जे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला काही दिवस जर एक्सटेन्शन मिळालं सर्वांचा फायदा आहे. आता काही जणांना वाटेल की सर आमचा अभ्यास झालेला आहे ना, आता आम्ही परीक्षेला तयार आहोत. बाबा मान्य आहे, ठीक आहे, तुमच्या भावनांचा आपण आदर करतो आहोत. तुमचा फायनल अभ्यास झालेला आहे तरी देखील त्याला रिव्हिजन करा ना. काही प्रश्नपत्रिका सोडून बघा. आणखी तुमचा स्कोर जर का वाढत असेल तर याच्यामध्ये काही चूक आहे का? तुमचा देखील या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला असं वाटत आहे की आपण सर्वांनी मिळून जर का या ठिकाणी परीक्षा परिषदेला नम्रतेची विनंती केली की यार काही दिवस आम्हाला या ठिकाणी वाढवून द्या, तर ते फायद्याचं ठरू शकतं. मग जर का तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तर तुम्हाला एकच छोटंसं काम या ठिकाणी करायचं आहे आणि ते काम म्हणजे हे आहे परीक्षा परिषदेचा ईमेल ID. ठीक आहे, ह्या ईमेल ID आहे, या ईमेल ID वर आपण मेल करा नम्रतेचा की सर आमच्या डॉक्युमेंटची जी आहे अशा प्रकारची अडचण या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे आम्हाला किमान 15 दिवस 20 दिवस किंवा 1 महिना हार्डली जे आहे तो वेळ वाढवून द्यावा. ही नम्रतेची विनंती आहे. आणि जेन्युइन जे काही अडचणी आहे याच्या संदर्भामधले अभ्यासाची अडचण असेल, CTEचा फॉर्मची असेल, आधार कार्ड मध्ये दुरुस्तीची असेल किंवा तुमच्या NCL ची असेल, जी काही तुमची मागणी आहे ती मागणी तुम्ही या ठिकाणी जी आहे या मेल ID वरती पाठवून द्या. आणि जर का जास्तीत जास्त मेल गेले ना निश्चितपणाने परीक्षा परिषदेला त्याच्या संदर्भात विचार करावा आणि करावाच लागतो. ठीक आहे, याचा आपण पोल घेणार आहोत आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला. ठीक आहे, आपल्या YouTube चॅनलला देखील आपण पोल घेणार आहोत, टेलिग्रामला पण पोल घेणार आहोत आणि त्याच्यानंतर डिसिजन घेणार आहोत की यार आपल्याला काही लोकांची टीम या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेला पाठवायची की नाही. हे बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आपण प्रयत्न करू. वेळ वाढला तरी ठीक आहे, नाही वाढला तरी आपण तर परीक्षा देणारच आहोत. परंतु जर का आपल्या हातामध्ये काही गोष्टी असेल आणि त्यामुळे जर का हजारो विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल तर आपल्याला या ठिकाणी कुठेतरी पुढाकार घेऊन त्या संदर्भामध्ये काम करावं लागणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेल बाकीचे जे काही मार्गदर्शक आहेत जे की तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करतात की त्यांनी देखील या गोष्टीचा थोडासा विचार करावा आणि त्यांना जर का जेन्युइन वाटलं तर त्यांनी त्यांच्या वतीने देखील आवाहन करायला हरकत नाही. मी कोणावरही फोर्स करत नाहीये, पण जेन्युइन जे प्रश्न आहेत ते निश्चितपणाने गंभीर स्वरूपामधले आहेत.
या प्रश्नांना जर का आपण देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणाने परीक्षा परिषदेला आपल्या या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने ते योग्य तो बदल देखील करू शकेल आणि त्याच्यामुळे जर का हजारो विद्यार्थ्यांचा फायदा झाला तर त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. चला, तुम्हाला नेमकं काय वाटतं? मी या सगळ्या ज्या गोष्टी बोललेलो आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं ते निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आहे की एक्झाम 10 दिवस चालते किंवा 11 दिवस चालते. या 11 दिवसांमध्ये पण पुन्हा काय होतं, ज्या उमेदवारांचा पहिला दिवशी पेपर आहे आणि ज्या उमेदवारांचा शेवटच्या दिवशी पेपर आहे त्या दोघांच्या नॉलेजमध्ये खूप मोठं तफावत या ठिकाणी आढळून येते. तसंही होऊ नये ते देखील तुम्ही या ठिकाणी जे आहे मेल मधून मेन्शन करू शकता. तुमच्या ज्या काही भावना आहेत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि या मेल आयडी वरती एकदा कळवा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.